नमस्कार. मिथुन राशीसाठी 2026 हे कसे जाणार आहे ते आपण अवधूत रिसर्चच्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम मिथुन राशी म्हणजे नेमकं काय, तर क्रांतिवृत्ताच्या 60 अंशापासून ते 90 अंशापर्यंतचे मृग नक्षत्राचे 2 चरण, आर्द्राचे 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचे 3 चरण यांच्या संयोगाने आकाशात दिसणारे दोन भिन्नलिंगी तरुण जीव हे स्वरूप मोठे विलोभनीय आहे. बुधाची संपूर्ण धन बाजू या राशीत आढळते, कारण ही वायू तत्वाची पुरुष राशी असून द्विस्वभावी आहे. जिथे बुद्धी असते तेथे दोन स्वभाव, दोन विचार, वादविवाद, मतभेद हे आढळणारच. या राशीच्या बुधाच्या बुद्धीची बाजू मोठीच आकर्षक आहे. मिथुनेची व्यक्ती अत्यंत आकर्षक बोलण्याने बुद्धीची चमक दाखवून जोडीदाराला प्रेमात पाडेल. मिथुन ही बौद्धिक संवाद करणारी राशी आहे. बुधाच्या बुद्धीच्या प्रसन्न व चिकित्सक अशा ज्या दोन बाजू आहेत, त्यातील प्रसन्नतेची, मनोरंजकतेची बाजू मिथुनेत आढळते. वायू राशी व पुरुष राशी असल्याने कर्तबगारीचे कार्यक्षेत्र फारच मोठे असते. बुध हा पांडित्याचा कारक नसला तरी पांडित्याला किंवा कोणत्याही छोट्या निर्णयाला लागणारी प्राथमिक बुद्धीची, विचारांची, तर्काची बाजू बुधच सांभाळत असतो. हा ग्रह बुद्धिमान परंतु विनोदी, ज्ञानी परंतु फार परिपक्व नसलेला, रेशमी चिमटे काढणारा, कोट्या करणारा, हास्यरस निर्माण करणारा ग्रह आहे. अशा या बुधाचे स्वामित्व मिळालेली मिथुन राशी बुधाच्या कारकत्वाचा उत्तम उपयोग करणारी नसती तरच नवल. मिथुनेच्या व्यक्ती वृषभेप्रमाणेच सुंदर किंवा सुदृढ नसल्या तरी बुद्धिमत्तेमुळे फारच आकर्षक दिसतात. त्यांची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती, हजरजबाबीपणा, तरतरीतपणा, अवखळपणा, मनोरंजक संवाद करण्याचे कौशल्य यामुळे अशा व्यक्ती लोकप्रिय होतात. तर आपण आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे जेव्हा आपण राशी म्हणतो तर राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. उदाहरण, जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल, जी चंद्र राशी का जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असेल ती लग्न राशी वगैरे. राशीची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. या 30 अंशात 2.25 नक्षत्रे असल्याने 2.25 नक्षत्राच्या व्याप्तीसही राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्राचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात. आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी कित्येक ताऱ्यांनी, त्यामुळे निर्माण होणाऱ्या 2.25 नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. आता राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या या 12 भागांपैकी कोणत्याही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. तर 31 ते 60 हा वृषभ, तर आता 61 ते 90 हा या विभागास मिथुन म्हणतात. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मनसो जातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीचा वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारे महादशा पद्धती ही जन्मवेळेच्या चंद्र नक्षत्रावर ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहाच्या भ्रमणाला किंवा महादशांना कधी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसंच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत. प्रस्तुत लेखात आपण राशींचा जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल. प्रत्येक नक्षत्र ताऱ्याच्या काही विशिष्ट लहरी असतात व त्या चंद्र कोणताही परिणाम करतात. म्हणजे चंद्र वेगवेगळ्या राशीत कोणकोणते फलादेश देतो त्याचा प्राथमिक विचार करायचा आहे. त्याप्रमाणे मिथुन राशीत जन्माच्या वेळेस जी राशी आहे ती मिथुन राशी आहे. चंद्र ज्या राशीत जन्माच्या वेळेस राहील ती जर मिथुन राशीत आहे तर तुमची मिथुन राशी होईल. तर आता आपण
2026च्या भविष्याला सुरुवात करूया. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन मिथुन राशीला 2026 मध्ये कसे राहणार आहे ते आपण या भागात बघतोय. हेल्थ, वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत वक्री असेल, म्हणूनच तुम्ही तुमचे आरोग्य हलके घेऊ नये. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला नाक, कान आणि घशाच्या समस्यांना बळी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन केले तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. 5व्या घरात राहू पोटाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो. पित्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. फायनान्शियल कंडिशन, आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष शुभ मानले जाऊ शकते. तथापि 11 मार्च ते 2 जून दरम्यान तुमचे खर्च अचानक वाढू शकतात. तुम्ही घराच्या सजावटीवर खूप पैसे खर्च करा. तुम्ही सोने आणि चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्याकडून पैसे उधार घेण्यापासून टाळा. 18 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान तुम्ही मोठे कर्ज घेण्याची योजना आखू शकता. फॅमिली अँड सोशल लाईफ, कुटुंबातील सदस्य तुमच्या भावनांची कदर करणार नाहीत. तुमचे विचार लादण्याची घाई करू नका. मार्च ते जून दरम्यान घरी शुभ घटना घडू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरची चिंता असू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल थोडीशी काळजी वाटेल. तुमच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही तुमच्या पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचा विचार करू शकता. जानेवारीमध्ये तुमच्या वडिलांशी काही मतभेद होऊ शकतात. लव्ह लाईफ, वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या राशीच्या 7व्या आणि 5व्या भावावर गुरु ग्रहाची अमृत दृष्टी पडणार आहे. ज्यांना वैवाहिक कलहाचा सामना करावा लागत आहे त्यांना त्यांचे वाद सोडवण्याची संधी मिळेल. जानेवारी ते मार्च दरम्यान गुरुच्या वक्री गतीमुळे अवैध जोडपे काही अडचणीनंतरच लग्न करतील. प्रेमविवाहावर सहमती साधणे सोपे होईल. नवीन प्रेमसंबंधांमध्ये वासना पुरवळ राहील. जूनमध्ये जुने नाते तुटण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान तुमच्या जोडीदाराशी मतभेद देखील उद्भवू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एज्युकेशन आणि करिअरच्या दृष्टिकोनातून मिथुन राशीला वर्षाच्या सुरुवातीचे महिने खूप चांगले असतील. उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील. संयमाने काम करा आणि घाईघाईने विचार करणे टाळा. तुम्ही भविष्यासाठी योजना बनवाल. मालमत्तेमुळे आर्थिक फायदा होईल. हे वर्ष शिक्षणासाठी खूप चांगले आहे, परंतु खूप मेहनत केल्यानंतर यश मिळू शकते. व्यवसायात तुम्ही काही नवीन रणनीती विकसित करू शकता. परदेश व्यापार फायदेशीर ठरेल. ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ खूप चांगला राहील. हे झाले मिथुन राशीसाठी 2026 कसे जाणार ते याबाबत सांगितलेले वर्णन. तसेच मी पर्सनल इयरद्वारे म्हणजे अंक ज्योतिषाप्रमाणे तुम्हाला 2026 हे वर्ष कसे जाणार ते देखील तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा पर्सनल इयर कसा काढावा आणि त्या पर्सनल इयर प्रमाणे तुमचे वर्ष कसे जाणार आहे ते त्यात वर्णविले असेल. तर तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघावा. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत माझे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले, यूट्यूब व्हिडिओवर सबस्क्राईब केलेले नाही, त्यांनी यूट्यूबवर अवश्य सबस्क्राईब करावे ही विनंती, जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.